राऊत एंटरप्राइजेसचा एकुलता एक मालक. एक गंमत अशी आहे पृथ्वीक असून सुद्धा आज बॉस मी करतोय. तर सांगा, हाऊ एम आय लुकिंग? आय नो तुम्हा सगळ्यांच्या मनात फक्त 3च अक्षर आहेत, कमाल. हा चेहराच असा आहे ना, लोक बघता क्षणी प्रेमात पडतात. स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं असतं तेच मी बोलतो, मी पलीकडचं काही बोलत नाही. थँक्स मॉम, थँक्स डॅड. अरे यार, ऑफिस एम्प्लॉईज मोस्टली गर्ल्स माझा हात पकडायला अशा थरथरत असतात. तर आज अशाच एका फिमेल एम्प्लॉईच्या घरी मी चाललेलो आहे. चेतना, शी सो ब्युटिफुल, आय टेल यू. एकदम अशी लाजरी बुजरी, साधी शालीन, असं ना गुलाबाचं फूलच जणू. हे फूल कधी माझ्या हातात येत आहे ना, असं झालंय. काय सांगू, आज मी तिच्या घरी चाललोय तिला सरप्राईज द्यायला. काय, हे फूल बागेत एकटं आहे, म्हणजे मुंबईत एकटीच राहते, अनमॅरिड आहे, तर तिला सरप्राईज देण्यासाठी मी चाललेलो आहे. आज ह्या फुलाला मी आलोच. अरे यार, बाहेर जाण्याची गडबड असली ना की नेमकं कोणीतरी कडमडतं. नाजूक. तू ही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं. तू ही रे यूं न तड़पाना तू मुझको. सरप्राइज चेतना, सरप्राइज. सर तुम्ही? येस, मी. फ्लावर्स फॉर माय फ्लावर. शॉक झालीस की नाही? लागला की नाही शॉक? लागला म्हणजे? चेतू, हे कसं दिसतंय? चेतू एक चित्रा. हा एक टीनेजर प्रौढ कोण आहे तुझ्या घरात? काय? टीनेज आणि प्रौढ यामधलं वय विसरलेला कोण आहे हा? चेतना, हा कोण आहे? बॉस आहे माझा. चित्रा, हा तुझ्या घरात काय करतोय? म्हणजे मुलगा आणि तोही. हा इथेच राहतो सर. पण तू तर एकटी राहतेस ना? यू टोल्ड मी, राईट? हा आत्ताच आलाय सर. मी गावाहून आलाय. आता गावाहून? एक मिनिट, पण हा कोण आहे? एक कोण आहे? एक मिनिट, मी सांगतो. हाय, मी पृथ्वी प्रताप. हाय. मी चेतनाचा मामे भाऊ. 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 खूप रिपिटेशन होत आहेत, आपण व्हेरिएशनही देत नाही आहोत. पुढे चला. सर बसा ना, तुम्ही बसा. सर बसा ना प्लीज. या. बी कम्फर्टेबल सर, प्लीज. 1 मिनिट द्या सर मला. बसा. Yes, तुम्ही yes, बसा. yes, yes. तुम्ही बसा. काय? गप ना उडी. गप्प बस. माझा बॉस आहे तो. अरे बॉस आहे? मग हे सांग ना आधी, येडी. मी त्याला सांगितलं नाहीये माझं लग्न झालंय ते. हा मग ठीक. एनी प्रॉब्लेम? इज इट ट्रबलिंग यू? नो सर, नो, नॉट Just एट a- ऑल. जस्ट बसा ना प्लीज सर, बसा. 1 मिनिटात आले सर. मी बोलतो तुमच्याशी. काय बोलणार आहेस तू? त्याला असं कसं सांगितलंस की आपलं लग्न नाही झालं? अरे यार, तो खूप तसला आहे यार. म्हणजे? मुलींच्या मागे पुढे करत असतो सारखा. अविवाहित स्त्रियांना लगेच जॉब देऊन टाकतो, म्हणून मला त्याला असं गुंडाळावं लागलं. पृथ्वी ऐक ना प्लीज, आपल्याला जॉबची किती गरज आहे तुला माहिती? पृथ्वी, एक तर तुला जॉब नाहीये, तू फ्रीलान्सर कवी आहेस, तुझ्या कवितांवर आपलं घर नाही चालत. पृथ्वी असं नको बोलूस. मी थोडे पैसे कमवतो ना चेतना. थोडके हो. किती? 30 रुपये. पृथ्वी यार, 30 रुपये पर कविता असा तुझा रेट आहे, आणि तुला आठवड्याला 1 कविता सुचते. मी चांगल्या दर्जाच्या करतो, त्यामुळे आठवड्याला 1 सुचते ना चेतना. ऐक, आता महत्वाचं काय आहे, याला कटवणं.
नुसता चान्स शोधत असतो यार. घराचा पत्ता कसा काय शोधला मला माहित नाही. लंपट आहे एक नंबरचं. प्लीज आपल्याला जॉब पोच काय आपल्याला जॉबची गरज आहे. तुझ्या कवितांवर घर नाही चालत. मी सारखं सारखं नको बोलू यार. ते कवितांवर घर नाही चालत, कवितांवर घर नाही चालत. लिहिणार आहे मी आता, सिनेमांची गाणी लिहिणार आहे मी. हो तू मोठा मंदार चोळकर आहेस. मंदार चोळकर म्हणजे तो लॉकडाऊन कवी? तो बायकोच्या विरहात केसबुक वरती कविता लिहितो तो? ते बघ हे ते महत्वाचं नाही आता. याला कटवणं महत्वाचं आहे ना पृथ्वी. Excuse me, काय काय आता काय भाऊबीज करूनच येत आहे की काय इथे? खूप दिवसांनी भेटलो ना आम्ही म्हणून जरा चेतना आपण पण खूप दिवसांनी भेटलोय. Come on. एक Be fast. याला ना तेजोमय कवीचा प्रखर दाह दाखवतो. थांब. काय तर त्यांना सांगू का शेवटचं वाजवायला? मला घ्या ना skit मध्ये. नाही नाही सर सर काय झालं माहितीये सर? या. कसं झालंय, तुम्ही आलात ना अचानक आणि मी पण आलो अचानक गावाहून. तर मग आम्ही तेच ठरवत होतो की आता काय बोलायचं, म्हणजे तुमच्याशी काय बोलायचं, खातिरदारी कशी करायची, त्याच्या गुजगोष्टी चालल्या होत्या. आणि No ही need, no need. तुमच्याबद्दल खूप बोलली. मला आता सगळं कळलं तुमच्याबद्दल. खूप वेळा सांगितलंय. हा. आता नाही खूप वेळा आधी. You talk about me, चेतना? Always. Yes, sir. ऑलवेज सर, ऑलवेज शी टॉक्स अबाउट यू. Yeah, त्यामुळे काय झालं, आम्ही फारच हे झालो. हो असं झालं बावरे. तर मग कळलं नाही काय, म्हणून आम्ही ठरवत होतो की तुमचं स्वागत कसं करायचं. हा, स्वागत कविता करून करायचं असं आमचं ठरलं. सर मी तुमच्यासाठी एक स्वागत कविता करू? नाही मला आत्ताच सुचली सर, नाही, आत्ताच नाही, सुचली. नको. मी प्रसव. नाही 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 प्रसव नाही नाही मला फारच सुचली आहे सर. मी प्लीज आय इन्सिस्ट सर प्लीज. ओके ओके Please. ओके ओके चार 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 सर. छोटा कविता उत्तम कविता. सर हे सर मी कविता म्हणतो. प्लीज प्लीज प्लीज. काठी आणा आणि डोक्यात आणा. व्हॉट? सर कवितेचं नाव आहे सर. ओके हा, काठी आणा आणि डोक्यात आणा. आभाळाच्या ढोलावर सोलून चांबड फिरवा ग्वाही. वा कळू द्या दश दिशांना तो आला, तो आला, वा वा. तो आला. काठी आणा डोक्यात आणा. क्या बात आहे. वा वखवखलेल्या डोळ्यांमध्ये मिरची पूड घाला. वखवखलेल्या डोळ्यांमध्ये मिरची पूड घाला. तो आला, तो आला. वा वा. काठी आणा आणि डोक्यात आणा. कशी वाटली सर? भयानक आहे. भयानक कमाल आहे. थँक्यू भयानक सर. कमाल. मस्त मस्त. थँक्यू. पण मला यात काही असं स्वागताचं असं काही दिसलं नाही. ते म्हणजे सर होतं ना, तो आला हे स्वागत होतं सर. तो आला. आणि ते हाणा ह्यांनी सांगता केली त्याचं काय म्हणजे? सर नाही सर सर पृथ्वीत ना एकदम ऍबस्ट्रॅक्ट कवी आहे सर. हो, एकदम okay. तोडफोड कवी आहे सर. ओके ओके. कधीपासून माझी इच्छा होती त्याला तुम्हाला भेटवायची. आज योग जुळून आलाय सर. Very nice, तुम्ही very एक nice. काम करा ना पृथ्वी बस. हा. सरांना कविता ऐकव. मी पटकन चहा घेऊन येते नाही, सर. नाही, हा, नाही, please. नाही, नाही. आणि खायला पण आण. हो, हो. हा, आणि येताना ना माझी 200 पाणी वही आहे. ए, नको नको नको. सर असू दे ना, एकच आणतीये. नाही नाही आपण करू ना. आपण करू. माझ्या फार्म हाऊसला महफिल करू आपण. चेतना मला तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी. आपण दोघं बाहेर जाऊया ना. चल लेट्स गो. ग्रेट सर ग्रेट. या. आपण सगळेच जाऊ चला. हा, सगळे जाऊ बाहेर घरंगळू गोट्यांसारखे इकडे तिकडे. सगळे जाऊ बाहेर घरंगळू गोट्यांसारखे इकडे तिकडे. गोल गोल गोट्या गुळगुळीत गोट्या. गोल गोल गोट्या गुळगुळीत गोट्या. काही छोट्या काही मोठ्या. काही काचेच्या काही सागर गोट्या. नाटकाचा व्यवस्थापक पण गोट्या. गोल गोल गोट्या गुळगुळीत गोट्या. काठी आणा आणि डोक्यात आणा. एक्सक्यूज मी. ते हे काय तुम्ही आधीच ते तुम्ही नाही, sir. हाणा आधीच होतं ना? नाही सर, आधीच्या कवितेचं ते. ही वेगळी कविता आहे सर. काय झालंय, माझा काव्यसंग्रह आहे हाणा कवीच्या कविता. हो
त्यातली कविता आहे ही सर. अच्छा हो. ओके ओके. त्याच्या शेवटी मी क्रियापद म्हणून हे वापरतो, काठी आणा आणि डोक्यात आणा. अप्रतिम अप्रतिम. कम यार, एक हा, काम कर, एक तू हे घे 50 रुपये घे. एका कवितेचे 50 देत आहेत यार. लिसन लिसन, खाली जा, 500 पानी वही घे, 1.5 तास खाली कविता करत बस जा. नाही सर, सर नाही, मला बाहेर नाही जाता येणार, मी एकटा बाहेर नाही जात सर. नाही सर, तो एकटा खाली नाही जात सर. कुत्री मागे लागतात त्याच्या. का, कवी आहे म्हणून? सर अनोळखी आहे म्हणून. अच्छा, मला वाटलं कुत्र्यांना कविता ऐकवतो म्हणून मागे लागतात. सर तुमचा जोक म्हणजे ना लय भारी. चल चल, आपण दोघे बाहेर जाऊया. चल, म्हणजे काय करूया, त्याला जर नाही जायचंय नको जाऊ दे, त्याला इथे थांबूया, आपण जाऊया ना. चल. मी थांबते, तुम्ही दोघं जा, म्हणजे कुत्री नाही मागे लागणार. चला सर या. अरे चला सर या. अहो चेतना, मला तुझ्याशी बोलायचंय, ह्याच्या बरोबर जाऊन मी काय करू. चल. सर मी नको सर, मी एकटा नाही थांबू शकणार सर, मी नाहीच थांबू शकणार एकटा सर. का? मज वाटे भय एकटे राहण्याचे, मज वाटे भय एकटे राहण्याचे, जणू पृथ्वीच्या गर्भात बेडूक. क्या बात आहे, क्या क्या बात आहे. कसलं थॉट आहे, पृथ्वीच्या गर्भात बेडूक. आहा, मरणार नाही का तो त्या गर्भात बेडूक? हा, बोलक्यानं असतो त्यात, जळून खाक होणार तो. थॉट बघा ना सर, डेप्थ बघा कवितेची. नाही नाही. मज वाटे भय एकटे राहण्याचे, जणू पृथ्वीच्या गर्भात बेडूक. या. तसे होईल का माझे, काठी आणा आणि डोक्यात आणा. अरे तू सतत तेच बोलतोयस, काठी आणा. तू काय वेगळं आहे का यात? हो सर, काय काय काय? तेच कविता हाणा कवी. नाही नको, मला ना कळत नाहीये तुझ्या या कविताच मला पोचत, माझं डोकंच नाही तेवढं. मला नॉर्मल आहे, श्रावण मासी, हर्षमानस, बस एवढा सिम्पल. सर माझं आधी हेच व्हायचं सर. हा, हा. पण मी ऐकायला लागले ना, तशी हळूहळू कविता मला समजू लागली सर. डेप्थ कळायला लागली कवितेची सर. हा, तुम्ही ऐका सर, मी काय म्हणते, ऐका ना सर. ऐक सर, ऐका ना सर, प्लीज सर. सर ऐका ना, ऐका ना, ऐका ना सर, प्लीज. ऐकतो. एक दोनच ऐकणार पण मी. चालेल, आपण एक काम करूया, हा. इथे मैफल करू. तू यांना कविता ऐकव, मी चहा घेऊन येते पटकन. हो हो हो, लगेच सर या. ऐका ना, माझ्या कविता ऐका ना सर. लगेच सर, ये, चेतना. सर माझ्या कविता ऐका ना सर. हा बोल ना बाबा, कान लागतात ऐकायला, डोळे नाही लागत. बोल तू. नाही नाही सर, काय आहे, आम्हा कवींसाठी श्रोता म्हणजे प्रेयसी असतो सर. तुम्ही व्हाल माझी प्रेयसी. एक लांब. आय मीन श्रोता सर, या, श्रोता. मी आहे. प्लीज हा, मी आहे श्रोता. सर. हा. टेकवा तुम्हाला झोपवतो. टेकवा तुम्हाला ऐकवतो सर, प्लीज. हे बसा ना सर. सॉरी, हे झालं जरा गांगरलो. सर मी पेश करतो. हा. तिला कुशीत घेऊन त्याला गर्द वनराईत घुसायला फार आवडतं. तिला कुशीत घेऊन त्याला गर्द वनराईत घुसायला फार आवडतं. या. काय? या. एक्सक्यूज मी. या ना. ए सर कविता आहे सर, कविता आहे. अरे मग फरक कळू दे ना त्यातला. या. या ना. बापरे. आलास कुशीत. ए तो कुशीत आला. ए तो कुशीत आला. काठी आणा आणि डोक्यात आणा. कशी वाटली सर? अरे तू काय करतोय बाबा? सगळ्यांना तू काठी आणतोय तो? हा? तो बेडकाला काठी आणलीस तू, पृथ्वीच्या गर्भात पण काठी. हे काय जवळ कुशीत घेऊन पण गुंड आहेस का कवी आहेस? सर मी कवी आहे, हाणा कवी. हाणा नको, शाणा कवी बन राजा. हे असलं काही करू नकोस तू. नाही आवडलं का सर तुम्हाला? तू जा ना प्लीज, चेतनाला बोलव यार. मी इथे मी तिच्याशी बोलायला आलो यार. मी तुझ्याशी बोलायला नाही आलोय. सर मला सांगा ना काय बोलायचं तिच्याशी. काय काय सांगा काय? शाळेत आहोत आपण, शाळेत आहोत. नाही, सर. लांब जा तिकडे. सर सॉरी सर. काय सर पण बोलायचंय? सांगा ना काय बोलायचंय. मी सर तुमच्या अव्यक्त भावनांना शब्दांचं कवच चढवून पाठवून देईन ना प्रणयाच्या युद्धाला. कुठे? मी पोहोचवतो ना तुमचा निरोप. मला सांगा ना सर काय. तू लांब बस. तू मी कुशीत जाईन तुझी आता. लांब बस. हा सर, तुम्हाला माझ्या कुशीत नाही यायचंय. हा म्हणजे तुम्हाला चेतनाच्या कुशीत जायचंय है ना. लाजताय, हा लाजताय. आमची चेतना जाम फास्ट आहे. फास्ट आहे म्हणजे? फास्ट म्हणजे भ्रमर जसे टुणुक टुणुक. ए गपना बाबा, गपना. नॉर्मल बोल ना काहीतरी.
कशाला संगीत नाटक सुरू आहे, काय झालंय बाबा म्हटल्यावर गाणं गायला नाही ना. तर कविता वेगळ्या, गाणी हो, हो वेगळी. हो माहितीये, सगळं माहितीये मला. नॉर्मल सांग. फास्ट म्हणजे काय? चेतना फास्ट याचा अर्थ काय? मराठीत बोला. सर म्हणजे 5वा मासा लपकवला तर. तू परत काव्यात्मक बोलतोयस काहीतरी. कोण मासा? कोणाचा मासा? सर काय फिश फिश. मासा म्हणजे फिश माहितीये मला. कोड घातला, इंग्लिश येत असेल ना मला. मग? बोल. युअर 5th सर. 5th. मी एकुलता एक आहे, मी 5th वगैरे नाहीये. कळतंय का तुला? काय बोलताय तुम्ही? हा, सर, चहा चेतना. चहा अरे हा कोण आहे? हा कोण आहे? चहा घ्या ना सर. हा थँक्यू. सर, हा चहा घ्या ना सर. Please. चहा घ्या ना. या सर प्लीज चहा घ्या. चहात ते टाकलंयस ना? ते म्हणजे? ते म्हणजे आलं सर. आलं. मग पूर्ण बोल ना. सर ते राहिलं बोलायचं. प्लीज तुम्ही चहा घ्या. घ्या 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 ना सर, चहा तर घ्या. हा? पाचवा मासा. अरे काय आहे हे 5वा मासा? काय लफड आहे? प्लीज सांग मला. मासा. सर, एक मिनिट. चिडू नका सर, प्लीज तुम्ही चहा घ्या सर. अगं चेतना, मी फक्त तुझ्या 3 बॉयफ्रेंड बद्दल सांगत होतो. हा. 3 बॉयफ्रेंड तुला? हा काही बोलतोय हा. खोटं कशाला बोलायचं सर? 3 नाही 4 होते. 4 बॉयफ्रेंड होते आय वॉज इन रिलेशनशिप विथ दॅट 4 बॉयफ्रेंड्स. एकाच वेळी? टप्प्याटप्प्याने सर. तू कोण आहेस? तू कशी वाटली होतीस मला चेतना? अगं लाजरीस, कोमल, सुंदर तू आणि हा एक. कोण आहात दोघं तुम्ही? ही कशी आहे? ही अशीच आहे सर. ही अशीच आहे कारण ही माझी बायको आहे सर. ही माझी बायको आहे. चल. हा हे बघा सर. तू हो, आमचं लग्न झालंय. ही माझी बायको आहे, मीचा नवरा आहे. हो, तू खोटं बोललीस माझ्याशी? हा? मी फक्त खोटं बोलले सर. तुम्ही माझ्याशी आणि ऑफिस मधल्या इतर मुलींशी काय काय वागलात ना, सगळं प्रूफ आहे माझ्याकडे फोन मध्ये. ते करू नकोस. या कुठे तो फोन कुठे रे? आई शपथ, या फोन मध्ये तुझे सगळे मेसेजेस आहेत मित्रा. काय काय पाठवतो तू बायकांना? माझा मोगरा, माझा केवडा, माझा गुलमोहर. अरे ऑफिसचा बॉस आहेस का बागेतला माळी आहेस? शट अप. इट्स हेल्दी फ्लर्टिंग. ओहो, really? या असं काही त्यांनी होत नाही. आणि तू तर गप्पच बस. तू ऑफिसला भेट, मी बघतो तुला. हो येते ना सर. बघून घ्या तुम्ही मला. मी इतर सगळ्या मुलींना घेऊन येते ऑफिसला. सगळ्यांचे मेसेजेस, सगळ्यांचे रेकॉर्ड्स माझ्याकडे आहेत सर. फक्त जॉब साठी सहन करत होते हा मी सर. तुमची मजल आज घरापर्यंत आली ना, आता बास. चेतना, सर हवं तर तुम्ही मला काढून टाका, मी हे सगळं व्हायरल करीन. हे बघ, तू गैरफायदा घेतेस. तू नाही अजिबात गैरफायदा घेत नाही. चेतना प्लीज गैरफायदा घेऊ नको यार. इनफॅक्ट चेतना कॉंग्रॅच्युलेशन्स यार. का? अरे सर समजूतदार आहेत ना, त्यांनी तुला आत्ताच प्रमोशन दिलं. Oh my God, मी sir, कधी- thank you sir. अरे मी Thank you. मला अभिनंदन नाही करणार का? का म्हणजे माझा काव्य संग्रह ते प्रोड्यूस करतायत. Oh my God. मला ऍडव्हान्स पण देणार आता लगेच. नाही, मी असं काही बोललेलो नाहीये तू तुला. असं करणार आता. ए, मित्रा, कारण ऐक आता तू आहे ना आमच्या टप्प्यात आलायस. Yes. आता तुझा कार्यक्रम होणार. नाही. आणि मग हा. काठी आणा काठी आणा आणि डोक्यात आणा.